आम्ही काय लंके साहेबासारखं सांगू शकत नाही की आम्हाला गिफ्ट मध्ये दिलं. राजकारणीच वाकडे तिकडे चालल्यावर काय जनता सरळ लॉ अँड ऑर्डर 395 307 आर्मेक असे मोठे नक्षलवाद्यासारखे गुन्हे आमच्या दाखल झाले. कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला, कोट्यवधीचे टँकर लावून पाणी घेण्यासाठी आणि मग शिंदे सरांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या नावावर पैसे काढले. ते त्यांच्याच मशनी होत्या काही पक्षातल्या लोकांचे, त्यांनी त्यांनाच पैसे काढले. सभेत माझ्यावर आरोप केले की यांनी पैसे घेतले, पैशाची मागणी केली. दोन्ही आमदार रोहित पवार आणि राम शिंदे की विकास वाढेला भ्रष्टाचार केला आणि विकास वाढेला भाजपकडनं पैसे घेऊ शकतो आणि उभा राहू शकतो. आज बी त्या आमदारांकडे सगळी यंत्रणा बाहेरची. तुमचा ना ठेकेदार तालुक्यातला आहे, ना मतदारसंघातला माणूस आहे, तुम्ही रोजगार बी देऊ शकला नाही. कोट्यावधीच्या महिन्याला उलाढाल होते प्रशासनात. ह्यात तुम्ही भागीदार आहेत का? की त्या आमदारांना की ती भीती होती की हे निवडून आल्यानंतर आपल्याला परत त्रास होतोय काय. तुम्ही पण एक ॲफिडेव्हिट भरलं होतं 2024 मध्ये. हो, ते माझं दाखवलं ते आम्हाला सांगितलं जरा की पाटील तुम्ही एक फॉर्म भरा. आमदार. हो, राजकारण हाच सगळं नसतं. ते भाऊबंद एक मैत्री हे कुठंतरी एकत्र आले पाहिजे. भाऊकी एकजूट करणं हे खूप अवघड काम आहे, ते तुम्ही करून दाखवलं. करून दाखवलं, करतो. हा. गाळ निघाल्यानंतर आतापर्यंत जामखेड शहराला एकही टँकर लागला नाही ही आमची कामाची पावती. इलेक्शनला उभा राहिलो हे जनतेच्या जीवावर राहिलो. तुमचे असे काही जुने संबंध आहेत? हो, काय आम्ही लहानपणापासून मित्र आहेत की मी बी असा देव नाही की मी खरंच सगळं करू शकतो. प्रत्येक उमेदवाराच्या आणि प्रत्येक पक्षाचे तसंच काय म्हणतात, आम्ही नाही त्यातल्या कडीला वाचले. हॅलो अँड वेलकम टू कृष्णा अनप्लग शो. मी कृष्णा साळुंके आणि मी आज घेऊन आलेलो आहे एक रॉ आणि अनफिल्टर्ड एपिसोड. आजचा एपिसोड अशा व्यक्तीसोबत आहे ज्यांनी जामखेडला नवी दिशा दिली. श्री विकास तात्या राळेपाट. जामखेड नगर परिषदेच्या प्रथम नगराध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं पॉलिटिकल करिअर, त्यांची अचिव्हमेंट्स आणि त्यांचा प्रवास हा सगळा आपण ह्या पॉडकास्टद्वारे जाणून घेऊया. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल. तुमची आम्ही जर्नी बघितली 2016 मधून राजकारणात आहात. पण राजकारणात येण्याची तुमची संकल्पना काय होती? की राजकारणात येण्याचं तुमचं प्रयोजन काय होतं? की पहिल्यापासूनच तुम्हाला राजकारणात यायचं होतं की अजून काय? मी राजकारणात यायचं असे काही संकल्पना नव्हती. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या मित्रपरिवार मोठा असल्यामुळं, माझं संघटन मोठं असल्यामुळे मी राजकारणात येऊ नसल्यामुळे माझ्या फॅमिलीतलं मी राजकारणात अशी काही संकल्पना नव्हती की मी राजकारणात येईन म्हणून. परंतु 2016 मध्ये राष्ट्रवादीकडून सुरेश दसांना हे प्रभारी झाले जामखेडचे. नंतर त्यांनी मला सांगितलं इलेक्शन लढवावं लागेल आपल्याला, एक चांगला चेहरा पाहिजे आपल्याला. पण त्यांच्या सांगण्यानुसार मी राजकारणात पडलो. राजकारणात पडल्यानंतर आमच्या भावकीच्या वादात मला त्यांच्यावर प्रेशर आणून मला तिकीट टाळल्यानंतर मग मी एकदा सुरू झालो राजकारणाला. तर माझ्या मित्रपरिवाराने सांगितलं की आपल्याला आता थांबायचं नाही, की तुम्ही जे आपण लोकांसाठी करतो हे राजकारणातून चांगलं करता येतं. मग मी ते त्यांचं न ऐकता पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष फॉर्म भरला. आणि नंतर त्यांनी पक्षाचा एक उमेदवार दिला आणि फुल ताकदीने त्यांनी प्रचार केला. मी प्रचारही केला नाही, माझ्याकडे प्रचार यंत्रणाही नव्हती आणि कोण वक्ताही नव्हता माझ्याकडे. तुम्हाला बेसिक आयडिया नव्हती राजकारण कसं असतं? हो, तुम्ही स्वतः म्हणजे पॉइंट 0 पासून सुरुवात केली सगळं? हो. मग मी राजकारण नसताना माझ्या अंगात ते राजकारण शिरलं आणि ते माझ्या मित्रांनी आणि यांनी मला निवडून आणलं. न मला भाषण करता येत होतं, न मला बोलता येत होतं. तरी पण मित्रांच्या आणि लेणेवाडी गाव, उतोडा गाव असं यांनी मला निवडून आणलं अपक्ष असून. तरी पण मला भाजपकडनं ऑफर येत होती. भाजपकडे जायला मला हेच संधी देत होती की भाजपकडे बी तुम्हाला अध्यक्षपद देऊ किंवा काय तुम्ही असताना ते सत्तेत होते, ते कोणताही वापर करून ते मला नेऊ शकत होते. पण मी गेलो नाही. मी एक पवार साहेबांचा कार्यकर्ता. सुरेश अण्णा माझे गुरु राष्ट्रवादीचे ते तेव्हा प्रवक्ते होते आणि मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. मी ज्या टायमाला कर्डिले साहेब खासदारकीला त्यांनी इकडं उमेदवारी केली तेव्हापासून मी त्यांच्या
पवार साहेबांचा फॅन आहे, की मला मला नव्हतं यायचं, पण मला दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं होतं, की मी त्यांना निवडून आलो तेव्हा ते माझ्या मित्रांचे ह्यांची कामं करतील. तेव्हा मला राजकारणात बी नव्हतं यायचं, पण ते मला त्यांच्या थ्रू मित्रांचे कामं सोडायचे होते. मग नंतर मी निवडून आलो. नंतर राष्ट्रवादीकडे गेलो. राष्ट्रवादी अजितदादांनी आणि सुरेश अण्णांनी मला नगराध्यक्ष अपक्ष केलं आणि मी त्यांच्या बरोबरच राहिलो. नंतर मी जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हा मी ग्रामपंचायतकालीन सरपंच कुणी होते त्यांना मी वारंवार पाण्याच्या ह्या इथल्या व्यापाऱ्याच्या प्रश्न घेऊन जात होतो, की पाणी गढूळ येतं, गटाराचं येतं, पाणी प्यायला भेटत नाही. आणि मी समाजाचं काम करता करता नगराध्यक्ष झालो आणि माझा मित्रपरिवार मोठा असल्यामुळे मी समाजाचं काम करू शकतो असे मला खात्री होती, म्हणून मी त्या काम करता करता नगराध्यक्ष झालो. माझे घरचे नगराध्यक्ष झाले. बरं, म्हणजे त्या महिलांसाठी रिझर्व होतं का? हो, महिला त्यामुळे त्या हो, पण महिला होत्या तेव्हा. बरं, तुम्ही प्रथम नगराध्यक्ष झाला, म्हणजे जामखेडचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून तुमची ओळख आहे. मग ते कसं घडलं की आता आम्हाला प्रथम नगराध्यक्ष व्हायचं, तर त्यामुळे कोणत्या कोणत्या अडचणी तुम्हाला आल्या? नगराध्यक्ष पदासाठी मी खूप अडचणी आल्या. विकास कामे करण्यासाठी मला खूप मोठा अडथळा आला. नगराध्यक्ष झाल्यानंतर आम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी मिळाले, ते खूप मोठा म्हणजे आम्हाला आनंद असा उत्साहाने आम्ही जनतेची सेवा करू शकतो, असा आम्हाला उत्साह निर्माण झाला. त्यामुळे आम्ही राजकारणात उतरलो. तुमचं पण असं काय बोल नव्हतं की राजकारणात यायचं? नाही, तसं काही नव्हतं आमचं. हा. आणि असं जनतेची सेवा आणि मित्र परिवारांच्या सहकार्यानेच आम्ही राजकारणात उतरलो. पाठिंबा असल्यामुळे आम्ही राजकारणात आलो. तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला मोठा प्रकल्प कोणता होता आणि त्याच्या मागे काय काय अडचणी तुम्ही कशा सोडवल्या? त्यात आम्हाला खूप मोठ्या अडचणी आल्या. म्हणजे काय काय होतं आणि ते कशा सोडवल्या? जामखेडमध्ये वावरत असताना मला अनुभव आला, ती कल्पना होती की काय काय शहरात अडचणीत त्यांना तिथं घरी असल्यामुळं आणि राजकारणी बॅकग्राऊंड नसल्यामुळं ते मला माहित होतं की शहराला काय काय अडचणीत. तर मी पहिलं जे सरपंच होता त्यांच्याकडे ज्या माझ्या मित्रांच्या तक्रारी किंवा समाजाच्या ज्या तक्रारी त्या घेऊन जात होतो, की आमची एवढी कामं करा, हे गटाराचं पाणी येतंय, हे नळातून घाण पाणी येतंय. कारण ते 72ची पाईपलाईन होती, ते सिमेंटची लाईन असल्यामुळे तिच्यावर प्रेशर देता येत नव्हतं आणि रोज पाणी सोडता येत नव्हतं. ते आम्हाला 10 दिवसाला पाणी होतं. हे जनतेत मी असल्यामुळे मला त्याचा अनुभव म्हणजे मला माहिती होती. मग ते माहिती असल्यामुळं मग मी पहिला प्रश्न आम्ही सगळे नगरसेवक बसलो, नगराध्यक्ष मॅडम बसल्या, आम्ही सगळे बसलो आणि आम्ही चर्चा केली की आपल्याला शहराला एक योजना करायची. पाणी पुरवठ्याची योजना खूप जुनी आहे, तर आपल्याला पाणी कुठून यायचं. तर मी ह्याच्या आधी आम्हाला धैर्यशील जाधव म्हणून एक सीओ होते, त्या सीओला आम्ही विचारलं की आपल्याला दहीगावून पाणी आणता येईल का. ते म्हणजे आणता येईल. एक 62 किलोमीटर 62-72 किलोमीटरचे एक अंतर आहे. तर तिथून 10 गावांना पाणी गेल्यामुळे तिथं नाव दहीगाव आहे. त्या दहीगावहून पाणी यायचं कसं, तर आम्ही सर्वे केला. सर्वे केल्यानंतर ते रेल्वेची परमिशन असते. पहिला ठराव झाला, सगळा बहुमताने मंजूर झाला आणि नंतर मग आम्ही ते सर्वे केला. सर्वेला नेमणूक केली सर्वेची आणि सर्वेची नेमणूक केल्यानंतर सर्वे चालू असताना आम्हाला खूप अडचणी आल्या. रेल्वेची परमिशन किंवा सत्तेतल्या सत्ताधाऱ्यांची. आम्ही सत्तेच्या बाहेर होतो. सत्ता महाराष्ट्रात दुसऱ्या राम शिंदे साहेबांची, ते गृहमंत्री होते, ते 7 खात्याचे मंत्री होते. आम्हाला भरपूर अडचणी आल्या आणि आम्ही शहराचं भलं करू इच्छित होतो. आम्हाला पहिला ड्रीम प्रोजेक्टकडेच दहीगाव योजना आणि पाणी पुरवठा योजना होती. म्हणजे तुमचं ड्रीम प्रोजेक्ट होतं पाणी, कारण की जामखेडमध्ये पण पाण्याचे पहिल्यापासून प्रश्न आहे. हो, ड्रीम प्रोजेक्ट म्हणण्यापेक्षा जनतेची अडचण होती. जनतेची अडचण आम्हाला सोडवायची होती. तर आम्ही त्याच्या आधी ग्रामपंचायतकालीन कोट्यावधीचे टँकर लावले ह्यांनी. कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला. कोट्यावधीचे टँकर लावून पाण्याची त्यांनी नासाडी केली. पाणी तिकडे सोडले. आमच्या काळात टँकर ते चालू होते,
आमच्या ते लक्षात आलं की शासनाचे जनतेचे वारंवार पैसे वेस्टेज जाते. मग ते आम्ही प्रोजेक्टसाठी महत्त्व दिलं. आम्ही एक एजन्सी नेमली. एजन्सी नेमल्यानंतर आम्ही ते काम चालू ठेवलं. नंतर दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपल्याच गावात आपलं सोनं आहे. म्हणजे आपण दुसरीकडे जे सोनं हुडकितो ते सोनंच आपल्या गावात आहे. भोतोडा तलावाची आत्मा हा आमचा प्रोजेक्ट झाला. परत भोतोडा तलावाची आत्मा आम्ही भोतोडा तलावात मशीन घातलं. मशीन कोणीच घालीत नव्हतं, कोण डेअरिंग करीत नव्हतं, कारण ते दलदल टाईप चिखल होता. तर आम्ही घोषणा केली की आम्ही जर मशीन तुमचं खराब झालं तर त्याला जिम्मेदार मी. आणि मी फीडबॅकवर राहिलो. घरच्यांना पालिकेत बसावं लागलं. त्यांना तिथला अनुभव नसल्यामुळे मला ते कंटिन्यू तिथं थांबावं लागलं आणि गाळातच उतरून मला ते काम करावं लागलं किंवा तुमच्या मशीनची जबाबदारी मला घ्यावी लागली. मग मी ते तिथं उभं राहून सगळं काम केलं. गाळ 90% काढला. 90% गाळ काढल्यानंतर 10% जो गाळ राहिला, प्रशांत जगताप म्हणून महापौर होते पुण्याचे, त्यांनी 20 लाखाची मदत केली आणि जामखेड नगरपालिकेच्या फंडातून 20 लाखाची मदत झाली. 10 लाखाची 2 टप्प्यात करून 20 लाखाची मदत झाली. तर आणि गाव शहरातून आमची एवढी चांगली पब्लिक आहे, एवढी जनता गरीब आहे की प्रत्येकाने आम्हाला 1000 रुपये, कुणी 500 रुपये, जशी चहाच्या हॉटेलपासून ते छोट्या छोट्या माणसांनी, एका महिलेने सुद्धा, गरीबल्या गरीब महिलेने, आमच्याकडे रेखा म्हणून एक महिला आहे, ते असेच पैसे कोण पण देतात, ती गोळा करते, तिने सुद्धा आम्हाला तेव्हा 500 रुपये दिलते. अशी लोकवर्गणी, लोक सहभागातून आम्ही गाळ काढला. गाळ काढताना आम्हाला भरपूर अडचणी आल्या. त्या दलदलीत गेलो की शेतकरी टाकून घेत नव्हता की हो गाळ कसला आहे. हो, स्वतः मी पाण्यात असायचो, गाळाच्या बरोबर असायचो. तो गाळ शेतकरी बी टाकत नव्हते की असं ऑइल सारखा गाळ होता की शेतीत पिकतंय का, शेतकऱ्याला सुद्धा भीती होती पिकतंय का नाही पिकत. कारण गाळच तो टॉयलेट टाकला की ऑइल सारखा बाजूला निघायचा की थोडं थोडं आदळलं की सगळे रोड फीड जाम जायचे. आम्हाला तिथं रोज सकाळी रोड साफ करायचे, रोड परत ते मशिनरी लावायच्या, परत ते क्लिअर करायचं, परत रुटीन चालू करायचं. असं करत असताना आम्हाला जानकर साहेबांनी सकाळी 6 वाजता एक 50,000ची मदत केली त्यांनी. नंतर अजितदादा आले. अजितदादांनी स्वतःच्या फंडात, स्वतः वैयक्तिकच्या पैशातून आम्हाला 51,000 चेक दिला. अशी आम्हाला मदत भरपूर भेटली आणि आम्ही गाळ काढू शकलो. तो की माझे मित्र किंवा माझे जे सहकारी होते त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि गाळ काढला. आणि त्याच्या काही लोकांच्या अजून बाकी राहिल्या होत्या, त्या आम्ही थोड्या थोड्या करून आत्ता दिल्यात. आणि त्यात परत चांगलं काम चाललंय हे न दाखवता लोकांनी, जे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते ते राम शिंदे साहेब, त्यांनी घोषणा केली 25 लाख रुपये देऊ. नंतर आमच्या इथल्या ज्या गोरगरीब जनतेने मग ते वर्गणी द्यायची बंद केली. तुम्हाला दिलेत पैसे, मग आता आमची काय गरज आहे, तुम्हाला भरपूर पैसे येते. ते आमचं काम थांबलं. जे 80% आम्ही गाळ काढला. गाळ काढायला परत मग पैशाची अडचण यायला लागली, आम्ही ते स्टॉप केलं गाळ काढायचं. आणि मग शिंदे सरांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या नावावर पैसे काढले. ते थोडेच भेटले, काही 1,99,000 आम्हाला पैसे भेटले. ते त्यांच्याच मशनी होत्या काही पक्षातल्या लोकांचे, त्यांनाच पैसे वाटले. 25 लाखातले फक्त 1 लाख भेटले. 1,99,000. मग ते 3-3 लाखाचे टप्पे करून ते त्यांच्या सोसायटीवर त्यांनी पैसे टाकले होते. मग ते त्यांची कटअप फिटअप होऊन ते 1,99,000 भेटले त्यांना. अशी ते यंत्रणा आमची स्टॉप झाली. नंतर ते गाळ काढल्यामुळं आणि शेतकऱ्यांच्या भुतोडा लिनवाडीच्या शेतात गाळ टाकल्यामुळं इतक्या जमिनी पिकल्या की त्या सालापासून आतापर्यंत, आता त्याला 10-11 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, इतक्या जमिनी पिकतात त्या गाळामुळं की आता जर तिथं तलाव आटला तर इतके लोक पदर गाळ काढून नेणार. ही लोकांना आता गरज पडली, गाळाची गरज आहे. तेव्हा आम्ही पार बाहेर लोकांना गाळ दिला. चौतडा, कुसळम इकडं लोकांनी गाळ नेला की आम्ही भरून देतो, तुम्ही घेऊन जा. आणि नंतर थोडा सहभाग रोहित पवारांना बी दाखवला होता. पाणी फाउंडेशन त्या काळात त्यांची निवडणूक झाली, त्यांनी एंट्री करायची होती त्यांना. त्यांनी टँकर फिंकर त्यांची यंत्रणा पण लावली होती. त्यांनी पण भरपूर पाणी वाटलं.
पण हे पाणी वाटायची गरज पडू नये म्हणून आम्ही त्याच्या पर्याय काढला होता की गाळ काढणं. गाळ निघाल्यानंतर आतापर्यंत जामखेड शहराला एकही टँकर लागला नाही, ही आमची कामाची पावती. आम्ही काम केलं समाज आणि आमच्या जामखेडच्या जनतेसाठीच. आमच्या नगरपालिकेत 7 वाड्यात आम्ही वारंवार प्रयत्न केले की 7 वाड्यांना कृषीचा लाभ भेटावा. आम्ही त्याचा भरपूर प्रयत्न केले, ठराव केले. आमच्याकडे त्याचे ठराव बीत कोणाला पुरावे पाहिजे असले पुरावे देऊ. आम्ही सत्तेत नसल्यामुळं ते आमचे ठरावच वर अटेंड नव्हते करीत, मंजूरच करीत नव्हते. आम्ही जरी इथून प्रस्ताव दिले तर कृषी टेबल नाही, कृषी विभागच आता येऊ शकत नाही, कृषी तुम्ही ह्याच्यावरच चालवा आहे त्या कृषी विभागावर. म्हणजे जे कृषीचे लाभ होते ते आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेटले नाही. आत्ता 10 वर्ष झालं ते वंचित आहेत. हे फक्त आमची सत्ता नसल्यामुळं आम्हाला ती अडचण आली आणि आम्ही एकनिष्ठ राष्ट्रवादीत राहिलो. आम्ही जे जर आम्ही सेटलमेंट करून जर भाजप बरोबर राहिला असतो, आम्ही एकनिष्ठ होतो राष्ट्रवादीत. जर सेटलमेंट केले असते तर आम्हाला ते दुसरे बी कामं करता आले असते. त्यांचं एकच म्हणणं होतं की तुम्ही सेटलमेंट करा. नंतर मी कुठंच नाही थांबलो, चांगले कामं होत गेले. अशीच ह्या सत्ताधाऱ्यांना अडचण यायला लागली. मी गावचा पाटील असताना माझ्यावर आतापर्यंत एकही गुन्हा असा नव्हता की मी चोरी दरोडा करू शकतो. माझ्या फॅमिलीला आणि मला भरपूर त्रास झाला की 395, 307, आर्मेक असे मोठे नक्षलवाद्यासारखे गुन्हे आमच्या दाखल झाले. आमच्या बंधूवर झाले. आमचे 1-2 सहकारी होते नगरसेवक की त्यांना राष्ट्रवादी सोडावं लागली, भाजपमध्ये जावं लागलं. त्या कारणाने माझ्यावर अविश्वास ठराव आणला. मग काही नगरसेवकावर अशी अडचण आल्यामुळं नगरसेवक भाजपच्या वाटेला गेले आणि ते केस त्या काळी मिटली. मग मी राजीनामा दिल्यानंतर ते केस मिटली. ते 2 नगरसेवक तिकडे गेल्यामुळे ते भाजप मिटवलं. आणि आमच्या काळातच 963 घरकुलं झाले. त्यातले आम्ही वन टाइम एका दिवसात 306 घरकुलं मंजुरी घेतली एका दिवसात. आणि माझ्या वार्डात सगळ्यात जास्त आणि माझे सहकारी बाकीचे असतील ज्यांनी फॉलोअप घेतलं त्याच्या वार्डात घरकुलं झाले. त्यातले निम्मेच घरकुलं केले, लोकांनी बांधले. पहिला घराची अडचण झाली, काय आर्थिक अडचणीत राहिली, पण सर्वात जास्त घरकुलं आमच्या काळात झाले. नगरपालिकेसमोरचं कॉम्प्लेक्स ही आमची संकल्पना आहे. आम्ही त्याचं फॉलोअप घेतलं होतं, BOT तत्व द्यायचं होतं, ठराव झाले, पण आम्हाला ते सत्तेत नसल्यामुळे आम्हाला अडचणी आल्या. नंतर आम्ही तपनेश्वर रोड 8 नगरसेवक त्या तपनेश्वर रोडला होते. सगळ्यात मिळून आणि चांगलं रस्ता ते व्हावा आम्ही त्याला मध्ये डिवायडर दिलं, त्याच्या दोन्ही साईडने ड्रेनेज दिल्या. काही सत्तेतल्या लोकांनी काही त्या ठेकेदारावर दबाव आणला, मधलं डिवायडर कट केलं, लाईटी कट केल्या आणि दोन्ही साईडचे गटाराचे अंतर कमी केले, रिवाईज टेंडर केलं आणि त्यांच्या मनासारखं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी त्यांनी ते टेंडर कमी करून घेतलं. म्हणजे लोकहिताचा आम्ही निर्णय घेतला होता की मध्ये डिवायडर, सुशोभीकरणासाठी तुम्हाला गटार आणि 3 फुटाचं फुटपाथ असं आमचं संकल्पनेतून आमच्या ठरावात होतं. पण आम्ही गेल्यानंतर त्यांनी रिवाईज केलं आणि त्याच्यात बदल केला. आणि नंतर मग मी माझ्या वार्डात एक निष्पुरी बाबांचं मंदिर आहे, तुळसापुरी बाबा म्हणून मंदिर आहे, मुतोडा गावात मंदिर आहे. त्या मंदिराचं लोक नगरपालिका फंडातून 39 लाखाचं काम घेतलं आणि ते वॉल कंपाऊंड केलं, ते सुशोभीकरण केलं, त्यात झाडं लावली आणि असं सुंदर बनवलं की ते ड्रीम प्रोजेक्ट सारखं आम्ही बनवलं त्याला. आणि नंतर लेणीवाडी गावातील काही रस्ते, होतडा गावातील सिमेंट रोड आणि पाण्याच्या टाक्या. आता आम्ही पाण्याच्या टाक्या 7 वाड्यांना 7 दिल्या, पण त्यांनी काही कारणास्तव जसे बदल करतील त्यांच्या सोयीनुसार बदल केले, कार्यकर्त्याचे ऐकून सोयीनुसार बदल केले. त्यांनी काय जनतेची हित बघितलं नाही किंवा आम्ही लाईन वाढवली. मी माझ्या वैयक्तिक जागा दिली टाकीला, मी परत माझ्या नंतर ह्यांनी विकत घेतली 2.5 एकर जागा. तिचा नाही दुसरी जागा घेतली पाण्याच्या टाकीला, तिचा उपयोग केला नाही. नंतर शिवणनी ते DP नगरपालिकेला जी जागा आहे ते एम्युनिटी ओपन पेस, तिथे गुगळेंच्या त्यांच्या जागेत त्यांनी टाकीचा प्रस्ताव बी दिला.
ते पण टाकी तशीच राहिली, ते जागा ऐकवार नाही केली, पालिकेला दिली नाही. त्यांनी ते अजून पण ते काम पेंडिंग पेंडिंग आहे, की का की मला श्रेय आहे का तुला श्रेय आहे. दोन्ही आमदाराच्या मध्ये जनतेचे भर पडले, जनतेची इतकी मोठी नुकसान झाली. मी नगराध्यक्षच्या पदभारावरून खाली आल्यानंतर त्यांनी असं काम सांगावं की आम्ही जनतेच्या हिताचं काम केलं दोन्ही आमदारांनी किंवा पालिकेतून. मी राजीनामा दिल्यानंतर माझ्या इतकं जनतेच्या कामासाठी आणि चांगलं काम त्यांनी एक दाखवून द्यावं की आम्ही असं काम केलंय. काम करताना मी जनतेचाच विचार केला आणि लोकांच्या हिताचाच विचार केला. दोन्ही आमदार म्हणजे कोण? रोहित पवार आणि राम शिंदे. एक सत्तेतून आमदार आहेत आणि एक जनतेतून आमदार आहेत. आणि नंतर मग मी ते काम करत असताना त्यात आम्हाला भरपूर अडचणी आल्या. परत आम्हाला निधी दिला नाही त्यांनी, कुठलाही निधी. भाजपने मी आमदार आहे म्हणून माझ्या वार्डात दिलं नाही. आणि राष्ट्रवादीचं काम आम्ही इतकं केलं म्हणून त्यांनी एक 10-10 लाखाचे 2 कामं दिली. सगळ्यात ॲग्रेसिव्ह आमची गावात, त्यांच्या मतदार दोन्ही संघात 1 नंबरला गावांनी आमचं मतदान केलं. त्याचा मोबदला असा दिला की आम्हाला पक्षाने तिकीटच दिलं नाही. का की आम्ही चांगल्या हिताची कामं लोकांची करतो म्हणून आम्हाला टाळलं. थोडक्यात तुम्हाला समाजाचं तुमच्यावर प्रेम आहे, ह्याच्या पक्षापेक्षा समाजाचं जास्त तुमच्यावर प्रेम आहे. हो, समाजाचं, जनतेचं, किंवा मी मोठा होईन, मी तुमचं ऐकणार नाही, मी जनतेचंच ऐकन. तुमचे हेतू तुमच्यापाशीत, पण मी इलेक्शनला उभा राहिलो हे जनतेच्या जीवावर राहिलो आणि जनता मलाहीच नगराध्यक्ष करणार हे मला गॅरंटी. कारण मला मागच्या वेळेस मी काही न करता, रुपया न खर्च करता, आज बघतात तुम्ही प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक त्यांचे नगराध्यक्ष, त्यांचं माणसांचं बाया कामाला लावून त्यांचं जसं जसं प्रचार चालू आहे त्याच्यावर बघा. आणि आम्ही काम करतो. माझ्याकडले जेही माणसं येतं त्याला 1 रुपयाही खर्च करीत नाहीत आम्ही, आणि कोणीही पैशावर आला नाही. मी जसं लोकांचं काम करतो न हिताचं, माझ्या न हिताचं किंवा स्वार्थ बघून, तसेच माझ्याबरोबर असणारी माणसं किंवा जनता माझ्या कामाला बी हित बघत नाहीत. हे माझी खासियत आहे आणि माझं काम करण्याची पद्धत आहे. हे त्यांना पटली नसावी, किंवा मी एका समाजाचं काम केलं किंवा त्यांना मी त्यांचं ऐकू शकतो. आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांचं किंवा मनोजदादा जरांगे यांचं काम केलं. मनोजदादा तुमचे असे काही जुने संबंध आहेत का? हो, काय आम्ही लहानपणापासून मित्र आहेत. ज्या टायमाला जरांगे पाटील महाराष्ट्र फिरत होते त्या टायमिंगला आम्ही त्यांना मदत केली. त्यांच्याकडे कसली पेट्रोलची सुविधा नव्हती, त्यांच्याकडे झोपायची राहायची सुविधा नव्हती. आम्ही आमच्या घरी जीव घातले, मंदिरात झोपले. त्यांना मोबाईल नव्हता, मोबाईल घेऊन दिला आम्ही एक छोटासा. आम्ही मी माझ्या मित्रांनी आम्ही सगळ्यांनी मिळून घेऊन दिला. आणि त्यांना पेट्रोलला बी 2 रुपये दिले. आणि त्यांच्या महाराष्ट्र प्रवासाला त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही वारंवार त्यांना मदत करीत गेलो. त्यांचा कोणता मोर्चा असेल किंवा जामखेडकडे असेल तर ते मला भेटायचे. मी असं की नाही की मी समाजासाठी काम केलं, मी माझ्या मित्रासाठी केलं. आणि जी माझ्यात गुण आहेत मी मित्रांसाठी करतो किंवा पब्लिकसाठी करतो, ते कोणत्या जातीचा असो किंवा कोणत्या कास्टचा असो. माझ्यात खासियतच आहे ती की मी त्यांचं काम करतो निस्वार्थी. त्याच्यामुळे त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. सुरेश अण्णा असून द्या किंवा मनोजदादा जरांगे असून द्या किंवा खालीन माझा एक कार्यकर्ता नाही म्हणता माझा मित्रच, की ते सगळे माझ्या एवढं प्रेम करतात की त्या आमदारांना किती भीती होती की हे निवडून आल्यानंतर आपल्याला परत त्रास होतोय काय. तुम्ही पण एक ॲफिडेव्हिट भरलं होतं 2024 मध्ये. हो. म्हणजे मागं का घेतलं होतं, त्याचं कारण काय होतं? कारण का की आम्हाला सांगितलं जरांगे पाटलांनी की तुम्ही एक फॉर्म भरा. मग मी माझा मित्र असल्यामुळे मी आमदारकीसाठी हो की असं लोकांनी म्हणून नाही की तुम्हाला साधा उमेदवार बी भेटला नाही मराठ्यांना, म्हणून मी एक ते फॉर्म भरला. माझी जबाबदारी होती माझ्या मित्रासाठी काय करायची, म्हणून मी ते फॉर्म भरला. आणि नंतर कालावधी त्यांनी ठरवलं की 3/11/2024 त्यांनी आदेश केला की फॉर्म काढून घ्या आपले जेवढे.
मग 4/11/2024 मी फॉर्म काढून घेतला आणि नंतर आणि आमदार साहेबांच्या आता वर्ष झालं आमदारकी झालेली. म्हणजे आज मी म्हणतो 23 तारीख आहे, ते आमदारकीचे समजा हे दिवस होते आमदारकीत काम करण्याचे. तर हेच 19/11/2024 मला त्यांनी नान्नजला बोलिवलं. त्यांचा काय वाद होता ते मला माहित नाही. त्यांनी मला तिथं बोलवलं ते मोळकर यांच्या बंगल्यावर. मग मी तिथं मग मी तिथं गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं आपल्याला काम करावं लागेल. तर तोपर्यंत मी ते आष्टीच्या मतदारसंघात सुरेश अण्णांचं काम करत होतो. कारण मला तिथं काम करण्याची माझी त्यांना गरज होती किंवा मला वाटत होतं की मी तिथं काम करावं. असं हे आमदार साहेबांकडे वाटत नव्हतं की असं मन लावून काम करावं. जिथं माणसाचं मन असतं मैत्री किंवा त्याच्यापेक्षा एक आमदार आहे, ढासू आमदार आहे, असं काम करायला मला वाटत नव्हतं की मी काम करावं. आणि त्यांनी सभेत माझ्यावर आरोप केले की यांनी पैसे घेतले, पैशाची मागणी केली. असं काही त्यांना माहिती माझ्याबरोबर राहणाऱ्या जे 21 नगरसेवक होते त्यातले एकाही नगरसेवक जरी मानला, आता मी त्यांना मागच्या पत्रकार परिषदेत म्हणलो की तुम्ही पैसे घेतले हे सिद्ध करा नाही तर राजीनामा द्या. आता मी बारीक असल्यामुळे मी त्यांच्यावर बोललो की ते मला तेवढं माझ्या मनातूनच निघलं की ते तुम्ही असं माझ्याविषयी बोललं नाही पाहिजे, कारण तुमच्याकडून आम्ही अपेक्षा केलीच नाही काही की तुम्ही आम्हाला 2 रुपये द्या किंवा तुम्ही दाखवा की 2 रुपये. विकास राळेबा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी काम दिलं किंवा एक ठेकेदार जामखेड तालुक्यातला तात्यामुळे दिला. आज बी त्या आमदारांकडं सगळी यंत्रणा बाहेरची, त्यांचे वाजवणारे वाजंत्री सुद्धा करमाळ्याच्या आणतात ते, आणि पेट्रोल डिझेल मशीन हे पण बाहेर गावातूनच येतं. तुमचा ना ठेकेदार तालुक्यातला आहे ना मतदारसंघातला माणूस आहे, तुम्ही रोजगार बी देऊ शकला नाहीत एका महिलेला किंवा एका पोरांना की जे यंग जनरेशन आहे. तुम्ही वारंवार म्हणता गुन्हेगार भाजपने उमेदवार दिले. भाजपने उमेदवार दिले गुन्हेगार हे आमचे लोक आहेत, हे आमचे संघटित, हे गुन्हेगारीकडे गेले का? हे तुम्ही आमदार 10 वर्ष आहेत, तुमच्या आमदारकीत प्रशासक तुमचं आहे, तुमचे पोलीस यंत्रणा तुमचं ऐकू शकते. आमदाराचं काय काम असतं की कायदा व्यवस्था एक सुव्यवस्था नीट राहावी. तुमच्या काळात 2 नंबर चालतं, मग तुम्ही काय करता? कोट्यावधीच्या महिन्याला उलाढाल होते हे प्रशासनाची. ह्यात तुम्ही भागीदार आहेत का? आमच्या जनतेवर तुम्ही आरोप करण्यापेक्षा स्वतः तुम्ही काय करता? ही जे प्रशासन यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा, ह्याच्यावर तुमचा वचक नाही का? मग आम्ही असं समजायचं का हे प्रशासक तुम्ही चालवताय आणि आमच्या गोरगरीब जनतेवर तुम्ही आरोप करताय? भाजपने देऊ किंवा राष्ट्रवादीने देऊ, तुम्ही लय साव दिलेत ह्याचं आमचं म्हणणं नाही, किंवा त्यांनी साव दिलेत हे आमचं म्हणणं नाही. तुम्ही सर्वसामान्यासाठी तुम्ही काय केलं? तुमचं हे प्रशासन आहे, PI आहे किंवा DYSP, हे जे यंत्रणा आहे SP पर्यंत, हे तुमच्या कामाला तुम्ही वापरता, जनतेच्या कामाला तुम्ही वापरा ना. का 2 नंबर धंदे चालवून देता? का तुमचं जे XYZ तुम्ही स्टेटमेंट केलं भाषणात, हे एका आमदारला योग्य नाही की तुम्ही असं स्टेटमेंट एका व्यक्तीविषयी करावं. ज्याचे त्याचे धंदे असतात, तुमचा बी काही धंदा आहे ना, तुम्ही कसे धंदे करता तुम्ही तुमचं ठरवा ना. आमच्या गोरगरीब जनते तुम्ही का लादता ते? आणि तुम्ही आमदार आहेत, तुम्ही त्या स्टेटसमध्ये राहिलं पाहिजे. आम्ही तुमच्यावर टीका नाही केली पाहिजे. आणि माझ्यावर जी तुम्ही टीका केली, ह्यात माझ्याबरोबर 21 नगरसेवक होते, वेगवेगळ्या पक्षातून होते, अपक्ष होते. ह्या नगरसेवकांनी एकाने म्हणून द्या की विकास राळेबातनी भ्रष्टाचार केला आणि विकास राळेबात भाजपकडनं पैसे घेऊ शकतो आणि उभा राहू शकतो. हे तुमचे बी नगरसेवक होते 10, 8, 9 आणि भाजपचे बी आहेत. ह्यांनी बी माझ्यावर टीका करून द्या की विकास राळेबात हा कुणाची लाज घेऊ शकतो किंवा हा भाजपकडनं पैसे घेऊन उभा राहू शकतो. तरी बी मी माझ्या पदाचा स्टॉप करीन इथंच. मी इथून पुढची इलेक्शन लढणार नाही. नाही तुमच्यावर जे तुम्ही आमच्यावर आरोप केले त्याचं तुम्ही एक तर खंडन करा किंवा त्याची माफी मागा. आम्हाला आता लहान घास मोठी बोलता येत नाही, आणि तुम्ही आमच्यापेक्षा खूप श्रीमंत आणि खूप आशिया खंडाचे अध्यक्ष असतात, पण आम्ही ग्राउंड लेवलला राहतो. आम्हाला ह्या जनतेची तळमळ आणि ही बघवत नाही.
आम्ही राजीनामा दिल्यानंतर तुम्ही 10 वर्षात जनतेसाठी काय केलं? फक्त जामखेडला फुफुटा आणि चिखल आणि घरात पाणी शिरलेलं एवढंच तुम्ही बघितलं, त्यालाच तुम्ही भेट देऊन हायलाईट केलं आणि त्याची मीडियाची प्रसिद्धी घेतली. तुमचं काम काय आहे की फक्त शासकीय बिल्डिंगला माझं नाव लागावं. तुम्ही शासकीय बिल्डिंग बांधल्या, त्याची सोय सुविधा आतापर्यंत 10 वर्षात चालू झाली नाही. तुमची पालिका बांधली, तुम्ही पालिकेत आतापर्यंत जाऊन दिली नाही पालिका. हे फक्त श्रेयवादासाठी दोघाच्या, तू खाऊ का मी खाऊ, या श्रेयवादात ठेवलं. माझी गोरगरीब जनता तुम्ही वेटीच धरली. जे सोय सुविधा पाहिजेत, आज तुम्ही म्हणता की कॉम्प्लेक्सला 30 लाखाचा भाव आहे. ह्यो तुम्ही बारामतीचा काढला का पुण्याचा काढला, का तुम्ही दोघांनी ठरवून मुंबईचा भाव काढला? आमची जनता गरीब आहे, आमच्या जनतेची ऐपत नाही 30 लाखाची गाळा घ्यायची. आमची पब्लिक 10 ते 8 लाखापर्यंत गाळा घेऊ शकते. ह्या गाळ्याचं आम्ही कमीत कमी मूल्यांकन करून त्याची वाटप करू. आम्ही अध्यक्ष झाल्यावर गोरगरीब जनतेलाच भेटावं ही आमची अपेक्षा आहे आणि त्यांनाच भेटावं. तुम्ही ते भाव कुठले आणले? एक तर बारामती, एक तर पुण्याचे, नाही तर दोघांनी मिळून मुंबईचे आणले. जामखेडला इतका महाग 30 लाखाचा गाळा घेणं शक्य नाही. तुमच्या 10 बाय 10च्या गाळ्या 30 लाख रुपयाला झाला म्हणजे स्क्वेअर फूट काय झालं? तुम्ही कुठं बोलता? जरी भाजपचे ताब्यात घेऊ किंवा तुम्ही घेऊ, तुम्ही भाव सांगता भाजप विकतय, म्हणजे तुम्ही संगनमताने विकताय दोघं. हे आम्हाला मान्य नाही. हे आमच्या पब्लिकला सहन नाही होणार की तुम्ही 30 लाखाला गाळा, एक तर 10 बाय 10चा 30 लाखाला गाळा म्हणजे त्याचं स्क्वेअर फूट काय झालं? अशी आमची जामखेडची रचना आहे. ताई, तुम्ही नगराध्यक्ष होत्या आणि आता परत नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभा राहणार आहात, तर तुम्ही फॅमिली लाईफ आणि वर्क लाईफ कसं बॅलन्स करता? घरात जसं संयमाने व प्रेमाने वागते तसे समाजात आणि जामखेडच्या सर्वांगीण विकासात जबाबदारीने वागेल. एक स्त्रीला पाठिंबा दिला की ती स्वतः सगळं काही साध्य करू शकते. तिच्या मिस्टरांचा पाठिंबा असला तरी ती स्वतःहून काही करू शकते. याच्या आधीही नगराध्यक्ष असताना चांगले काम केले. अजूनही जनतेने सुवर्ण संधी दिली तरी त्यापेक्षा अजून काम करू. आपण तुमचं राजकारणातलं काम बघितलं, त्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय काम केले? जामखेड शहरात बरंच काही करायसारखं आहे. पण आमचं एक मंडळ आहे, धर्मवीर युवमंच जामखेड रजिस्टर मंडळ आहे. आणि आमच्या शहरात राळेभात म्हणून एक 950 मतदान आमचे राळेभातच आहे, आमचे बंधू बांधून सगळ्यांचे. आम्ही हे सगळे एकजूट बांधून इतर समाजाची काही मित्रमंडळी सर्वांना घेऊन आम्ही एक मंडळ चालवतो. की एकजूट करणं हे खूप अवघड काम आहे, ते तुम्ही करून दाखवलं, करतोच बी. आणि राजकारण हाच सगळं नसतं. हे भाऊबंद, एक मैत्री, हे कुठंतरी एकत्र आले पाहिजेत. म्हणून आम्ही गणपती उत्सव घेतो आणि आधीमध्ये एक क्रिकेट टुर्नामेंट म्हणा किंवा बैलगाडी शर्यतीचे असं कार्यक्रम म्हणा, वाढदिवसाच्या निमित्त किंवा काही मुलांचे वाढदिवस करा, असे एकजूट राहण्यासाठी आम्ही कार्यक्रम घेतो. किंवा स्वच्छतेची कुठं मोहीम असेल, झाडं लावा, असे राजकारण सोडून काम करतो आम्ही. आणि माझे मित्र पण आहेत. आज जरी नगरसेवक भाजपकडनं लढतात, राष्ट्रवादीकडनं लढतात, हे सगळे आमच्या संगनमताने आम्ही एकत्र असतो आणि गावासाठी एकत्र बी येतो. बरं, ते आम्ही ऐकले ते तुम्ही बैलगाडी शर्यत आणि नागेश्वर यात्रा पण काढता. त्याचं कसं आहे, त्याचं कारण काय आहे? किंवा राजकीय त्याच्या मागे काय कारण आहे की तुम्ही पर्सनल तुमचं एक आवड म्हणून काढता? आता आम्ही ह्या गावचे नागरिक आहेत, प्रथम नागरिक आणि गावचे पाटील बी आहेत. आमचं कुटुंब भरपूर मोठं आहे. म्हणजे आमचे कुटुंबात मतदानच 950. हे आमचं कुटुंब आमच्या दैवताचे, नागेश्वर दैवताची यात्रा असते नागपंचमी म्हणून. तर त्या नागपंचमीला यात्रा भरते झुल्याची, पाळण्याची, आणि नृत्य करणाऱ्यांची ही परंपरा आहे आमची. नृत्य म्हणजे ते कलाकार नाचतात, नृत्य करतात. हे आमच्या पारंपरिक कलाकारांचं शहर आहे. तर त्या कलेनुसार आणि काळानुसार आम्ही बदल करायचा म्हणून ठरवलं की एक बैलगाडा शर्यत माझ्या वाढदिवसानिमित्त, यात्रेनिमित्त हे आमच्या सवंगडी सगळ्या मित्रांनी भरवलं.
आणि त्याला भरपूर प्रतिसाद भेटला. शहरात चांगलं काय आणि नवीन काहीतरी करावं म्हणून आम्ही असे इव्हेंट घेतो, कार्यक्रम घेतो. यातूनच आमचं संघटन आणि एक जिव्हाळीचा नातं राहतं. आम्ही एकत्र सगळे भाऊबंद भाऊकी आणि जे शहरातील आमचा परिवार असेल, इतर जातीचा किंवा सगळं सामाजिक, हे सगळे आम्ही एकत्र राहतो. हेच बांधिलकी आम्ही जपतो. तुमची आता सध्याची कार्यपद्धती कशी आहे, ती दुसऱ्या उमेदवारांपेक्षा कशी वेगळी आहे? तुम्हाला डिफरन्शिएट कसं कराल दुसऱ्यांपेक्षा? आता कसं कार्यकर्ते सगळ्याकडेच असतात आणि मी माझ्या घरी बी आमच्याकडं एक 5 इंजिनियर आहेत आमच्या घरात. म्हणजे सुशिक्षित आमचं घर आहे आणि आमचे कोणाबरही वादविवाद नाहीत किंवा आम्ही कुठं कुणाची बळकून जागा अतिक्रमण आमचं कुठं नाही आहे. दुसरे जे पुढच्या पार्टी आहेत, समजा XYZ कुणी बी असून द्या, भाजप, राष्ट्रवादी, इतर पक्ष सगळ्याचे, ज्याने उमेदवारी केल्यात त्यांनी वर त्यांना घेतल्यात, खाली घरी दिल्यात. प्रत्येक उमेदवाराचे आणि प्रत्येक पक्षाचे तसंच आहे. काय म्हणतात आम्ही नाही त्यातले कडी लावातले, असेच प्रत्येक आहेत. एका घरी 5-5 ही आहेत पद येतं, तरी बी त्यांच्याच घरी उमेदवारी दिल्यात, त्यांच्याच घरी सगळे. असं आमचं आहे की आधी माझ्या मित्रांचं किंवा माझ्या जनतेचं आणि मग माझं. जनता माझ्या बरोबर काय की मला काही घेत नाही, मी आधी जनतेसाठी करतो आणि मग माझं किंवा माझ्या कुटुंबाचं हे बाजूला ठेवून मी जनतेसाठी करतो. हे माझी खासियत आहे आणि हेच ध्येय धोरण मी माझ्या मित्रांसाठी करतो. आणि जे रुपयानं घेता माझ्या रॅलीत येतात, जे माझ्या कसल्या फोनची न अपेक्षा करता, माझ्या खालच्या मित्रांनी किंवा माझ्या संघ असलेल्या पोरांनी जरी फोन केले की ते असे म्हणत नाहीत की त्याचाच मला फोन आला पाहिजे तरच मी येणार. म्हणजे असे रुसवेफुगे आमच्यात होत नाहीत का की मी निस्वार्थी काम करतो आणि माझ्या बरोबर येणारी लोक बी निस्वार्थी. जर मी ह्यांच्यासारखं माझ्याच घरात सगळं पद, वरचं पद माझ्याकडं, खालचं पद माझ्याकडं, सगळे पद माझ्याकडे राहिले तर काम करू शकत नाही. तुम्ही काम करायला दाखवा, ह्याच्या आधीचं तुमचे घरचे बॅकग्राऊंड दाखवा. कोणी भ्रष्टाचार केला, कोणी कोणाचं लुटलं किंवा कोण जिल्ह्याचं पद होतं तेव्हा तुम्ही काय काम केले. मी ज्या लेणेवाडीने मला निवडून दिलं, मी त्यांना डांबरी रस्ता दिला. असं तुम्ही एक काम दाखवा. आम्ही गेलं बोतोड्याला एक डांबरी रस्ता दिला. असं तुमचं काम दाखवा. तुमच्या घरात पद नसणारे दाखवा. तुम्ही सर्वसामान्य माणसासाठी करता हे दाखवा. पक्ष तुमच्या घरी, उमेदवार तुमच्याच घरी, असं नसतं. तुम्ही सर्वसामान्याला घेऊन चला, आमच्या बरोबर चला. आम्ही जामखेडचं भलंच करणार, जनतेचं भलंच होणार. आणि ह्याच्या आधी आम्ही एक करून दाखवलेलं आहे की जामखेडचं हित कशात आहे, जामखेडला काय पाहिजे हे आम्ही लोकात वावरतो. तुमच्यासारख्या गाड्याने फिरत नाहीत आम्ही किंवा तुमच्यासारखे आमच्याकडे लोक बी नाहीत मोठ्या मोठ्या टोळीचे किंवा तुमच्याकडं ज्या संस्था आहेत त्या बी आम्ही लुटून खाल्ल्या नाहीत. आणि असे भरपूर सांगायला आहे, पण कोणा मला बोलायचं नाही की जे आहे ते माझं आहे, मी मानतो. आणि जे जनतेचं आहे तेच मानतो. जनता बोलीन, जनता सांगन कुणाला नगराध्यक्ष करायचं, कुणाला नाही करायचं. या महाराष्ट्रात जामखेडचं नाव न्यायचं का महाराष्ट्रात जामखेडचं नाव खाली घालायचं ही जनता ठरवीन. सध्या तुम्ही सगळं जनतेवरच सोपवलेलं आहे. हो, जनता हीच जनार्दन. जामखेडमध्ये लॉ अँड ऑर्डरचा पण बराच प्रश्न आहे, तर त्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत हे लॉ अँड ऑर्डर सुधारायचं आणि युवकांना तुम्ही कशी मार्गदर्शन करणार त्यासाठी? लॉ अँड ऑर्डर सुधारली की युवकांचे प्रश्न सुटते. लॉ अँड ऑर्डर म्हणजे काय की तुम्ही अवैध धंदे चालवणार, तुम्ही ते कलेक्शन गोळा करणार, कशाचं असो तुमचे XYZ, तुम्ही त्याचं समर्थन करता, हेच लॉ अँड ऑर्डर ला बळ देतं, म्हणजे गुन्हेगारीला बळ देता. मग हे न करता आम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला प्रश्न असा करू की जामखेड तालुक्यातल्याच लोकांना काम भेटावं, जामखेड शहरातल्याच लोकांनी काम करावं आणि जामखेड शहर
विचार विनिमय करूनच लॉ अँड ऑर्डर सुधारू आम्ही. हम्म, हम्म. हे जे सगळ्याच्या हिताचं असेल आणि बाजारपेठ बी चालली पाहिजे. बाजारपेठेवर जे अवलंबून आहे ते धंदा बी चालला पाहिजे हम्म. आणि ते नियमात चालला पाहिजे. ह्यालाच लॉ अँड ऑर्डर सुधारावं लागेल. आणि लॉ अँड ऑर्डर म्हणजे काय? लॉ अँड ऑर्डर हे आम्हीच ठरवणार, जनता आणि आम्ही कसं वागायचं आणि कसं चालायचं. हम्म, आम्ही सरळ चाललो तर जनता सरळ चालणार आहे. हम्म. राजकारणीच वाकडे तिकडे चालल्यावर काय जनता सरळ लॉ अँड ऑर्डर राहणार आहे? लॉ अँड ऑर्डर म्हणजेच जनता आहे. जनतेने ठरवलं आमच्या मुलं चांगले वागावं, चांगले राहावं, स्वच्छ जामखेड राहावं, तर जनताच ठरविणार ना. आम्ही सांगणार की असं असं चुकतंय, इथं लोक चुकतायत, इथं वेगळंच चालू आहे काहीतरी. तर ते आम्ही प्रयत्न करू ते कसं सुधारायचं ते. की मी बी असा देव नाही की मी खरंच सगळं करू शकतो. हम्म. माझी बी एक चूक असू शकते, ती बी जनता सुधारून घेईन किंवा मला सांगन आणि मी जनतेचा ठाईक आहे किंवा पाईक आहे, हम्म. मी हे सुधारण्याचा प्रयत्नच करेन. मग तो देवाला मानता का तुम्ही? देव म्हणजे जनता आहे. जनता ठरवीन तर देव आहे, नाही तर देव कोण बनतं? हा. देवाचं मंदिर जनतेने माणसांनी बांधलं हा. तरच त्यात देव बसतोय. माणसांनी नाही बांधलं तर देवच नाही. तुम्ही मूर्ती घडिता देवाचीच घडिता. हम्म. कोण घडवतं? माणूसच घडतो. माणूसच देव आहे. जनताच देव आहे तुमचा हा, असं. आमच्यासाठी जनताच देव आहे. आपण आता असं समजूया की जनतेने तुम्हाला निवडून दिले, बर, मग तुमचे ह्यानंतरचे 5 वर्षाचे प्लॅन्स काय आहेत? आता मी प्लॅन इंजिनियर नाही. फ्युचर विजन समजा. फ्युचर कोणीच सांगू शकत नाही. हा. ते देवरेच सांगू शकतो. हा. फ्युचरमध्ये मी जनतेला त्रास होऊन देणार नाही हा. आणि जनतेच्या हिताचेच काम करीन. बाहेरचा त्रास बंद करीन. जे लोकांना पाहिजे हम्म. तेच करीन. जे लोकांच्या गरजेचं आहे तेच करणार. मी असा शब्द देऊ शकत नाही की मी हे कॉन्क्रीट रस्ता करू शकतो हम्म. किंवा ह्या करू शकतो. त्यात भरपूर अडचणी असतात आणि माझं व्हिजन चांगलं करण्याचं आहे. तुम्ही मला विचारता प्रश्न, करणार पुढं कसं? हम्म. आता मी जर एका सत्तेच्या पक्षात असतो हम्म. तर मी सांगू तुम्हाला 1 कोटी रुपयाचा निधी आणू शकतो. हम्म. ती तुमच्या लाईटच्या शहरातल्या लाईनी आतून मेन लाईन गेल्यात, ते मी एक MSCBचा मंत्री असतो तर मी म्हणतो बदलून देऊ शकतो हम्म. किंवा ते शहराच्या बाहेरून काढू शकतो. जेवढं माझ्याच्याने होईल मला अडचणी माहिती शहराची आतली लाईट, शहराच्या मधनं गेलेली लाईट आणि शहराच्या ज्या अडचणीत, शहरात जे पाणी शिरतं, उंचावर रस्ते झालेत, ह्याच्यामुळे कोणाच्या घरात पाणी शिरतं, त्या मशिदीत पाणी शिरतं, देवदेवतांच्या मंदिरात शिरतं. अशा ज्या अडचणीत मला माहिती, मी त्याची कशी माझ्या पद्धतीने त्याची सोयीसुविधा करणार हे मी त्या कामाच्या स्वरूपातच सांगणार. आता मी जर म्हणलं की एक काम करीन, जर भविष्यात त्याला निधी नाही भेटला तर तुम्ही म्हणले होते काम करणार आणि कामच केलं. मी काम करणार, पण जे जनतेच्या हिताचं असेल किंवा जनतेला खरंच अडचण आहे की शहरातून एक लाईटची लाईन गेली, दुसरी क्रॉस झाली, ती लाईट बाहेरून काढणं, असे छोटे छोटे ज्या गोष्टीत की दलित समाजाला एका लाईनीत घरं बांधणं, त्याच्यामध्ये सुशोभीकरण करणं, घरकुलाची जी योजना आहे तुमची म्हाडा योजना आहे, त्या म्हाडा योजनेला कसं चांगलं आणि चांगली लोक राहतील आणि स्वच्छ कसं राहील हे आम्ही बघू. जे आहे त्याला स्वच्छ करू आणि जे नवीन येईल त्याचं चांगलं करून घेऊ. तुम्ही अपक्ष उमेदवार बनून उभे राहणार आहात. आम्ही एक सर्वे केला की त्यात असं लक्षात आलं की जनतेचा पाठिंबा तुम्हाला जास्त आहे बाकीच्या सत्ताधाऱ्या किंवा पक्ष असणाऱ्या नेत्यांपेक्षा. याचं कारण काय? आता ह्याचं कारण जनता जनार्दनच सांगू शकते. कारण माझं कामच निस्वार्थी. माझ्या आत्तापर्यंत मी इलेक्शनला उभं राहिलोय. माझ्या मित्रांनी आणि माझ्या जे मतदार आहेत त्यांनीच माझा खर्च केलाय की 2 रुपये तुम्हाला देतो. आम्ही काय लंके साहेबासारखं सांगू शकत नाही की आम्हाला गिफ्टमध्ये दिलंय. हे आम्ही जनता सांगू शकते की तुम्हाला किती प्रतिसाद आहे किंवा तुम्ही कसं निवडून येऊ शकता. हे मी सांगण्यापेक्षा जनतेने मताच्या स्वरूपात सांगून तुम्हाला काही दिवसात कळन. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आल्याबद्दल आणि तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.
आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.